हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे पराठे आणि त्यासोबत हिरवी चटणी. मी प्रथम गॅस ऑन केला आणि गॅस ऑन केल्याच्यानंतर त्यावर कढई ठेवली. कढई ठेवल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि नंतर 2 बटाटे घेतले. त्यानंतर ते फोडीने चिरून घ्यायचे आणि चिरून घेतल्याच्यानंतर ते गॅसला सोडायचं आणि उकळून आल्यानंतर ते बटाटे शिजले की नाही ते चेक करायचे. तोपर्यंत मी इथे कणिक आणि कोथिंबीर घेतली आणि नंतर सर्व मसाले घेतल्यानंतर एक बाउलमध्ये थोडं पाणी टाकलं. त्यामध्ये ते सर्व मसाले टाकायचे, वरून कोथिंबीर टाकायची, कणिक टाकायचं. कणिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये छान असं ते कणिक मळून घ्यायचं. एक साईडला बटाटे सोलून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग तो थोडं स्मॅश केल्यानंतर मी सगळे मसाले टाकले, कोथिंबीर टाकायची आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये कणकेचा गोळा तयार करून त्यात ती भाजी भरायची. भाजी भरल्यानंतर तो गोळा तयार करून झाल्यानंतर तुम्हाला जसं पराठे जाड पातळ कसे पाहिजे तसे तुम्ही एक पारी लाटून घ्यायची. जसं तुम्हाला हवं तसं करून घ्या. कोणाला पातळ पाहिजे, कोणाला जाड पाहिजे, तसं ते तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही करू शकता. मला पातळ आवडतात तर मी पातळच बनवलेले आहेत आणि नंतर तव्यावरती शेकून घ्यायचे. तुम्ही अशी जरी चपाती लाटली नसतं, कणिक मळून त्यात मसाले जरा टाकले ते पण चपाती छानच लागते खायला. तुम्ही एकदा बनवून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर ही चपाती माझी आवडली, तसेच पराठे आवडले ना, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलमध्ये असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, सी यू.